ब्लू स्टार कराड पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात होते. सुरुवातीला निलेश राजे भोसले डावखुरे हाताचे गोलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती समीर नॉन स्ट्रायकिंग एंड वर विजय कोळी. पहिलाच बॉल मिस टायमिंग आणि पहिल्याच बॉल वरती झेल सुटलाय. कपिल यादवने चूक केली. पहिल्याच बॉल वरती समीर काळे त्या ठिकाणी मात्र जाळ्यामध्ये अडकला होता. विजय कोळी समीर काळे ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती निलेश राजे भोसले डावखुरे हाताचे गोलंदाज. तसं पाहायला गेलं तर पहिल्याच बॉल वरती संधी निर्माण केली होती. पहिल्याच बॉल वरती झेल देखील सुटतोय. किरण यादवकडे मात्र चूक होती मैदानावरती. फुलटॉस होता आणि फुलटॉसला पाठवलं जाते स्क्वेअर लेगच्या दिशेला सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती आक्रमण केले गेलेत. पहिला बॉल चौकार कॅच सुटला आणि जीवनदान देणं हे परवडणार नसणार आहे. पहिल्याच बॉलवरती कॅच घेतला असता समीर बाद झाला असता, परंतु जीवनदान दिलं जाते आणि पुढचाच बॉल फुलटॉस होता आणि फुलटॉस बॉलवरती फुल टोल घेतला जातोय. षटकार ठोकला जातोय समीरच्या माध्यमातून. चांगल्या पद्धतीने त्याने त्या ठिकाणी दिशेला, परंतु आतली एज लागून टॉप एज घेतली आणि लेग साईडला बॉल गेला. 2 धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केले जात आहेत. 3 चेंडूंच्या समाप्ती अखेर 12 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. समोर जर पाहायला गेलं तर निलेश भोसले चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली होती, तदनंतर मात्र मिळालेलं जीवनदान त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला जाईल. ओमकार साळवे विकेटच्या मागून मात्र क्षेत्ररक्षण सजवतायत निलेश राजे भोसले यांच्यासाठी. यावेळी ब्लॉक लेन मध्ये चेंडू टाकलाय आणि हा बॉल मात्र त्या ठिकाणी निर्धाव पद्धतीने येतोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या, तर पाहिलं तर आतापर्यंत 12 धावा खर्च करतायत. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. ब्लू स्टार कराड विरुद्ध समीर इलेव्हन कराड असा सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. फुलटॉस फुलटॉस वरती फुल टोल घेतला जाईल. स्क्वेअर लेगच्या दिशेला लांब लचक बॉल त्या ठिकाणी सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. पहिलं षटक थोडस महाग पाहायला मिळते. आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि पंच मात्र त्या ठिकाणी बॅटिंग करणारी टीमने रिव्ह्यू घेतलाय वेस्ट लाईन साठी. आता कुठेतरी धोक्याचं ठरतंय ब्लू स्टार कराड संघासाठी. समीर काळे मात्र चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 18 धावांसंख्येवर खेळतोय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला. एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मिड विकेटला, एक स्क्वेअर लेगला समीर साठी. फुलटॉस होता, गॅप मध्ये खेळून काढलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. हाही बॉल जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच ओव्हर मध्ये 22 धावा खर्च केल्या गेल्यात. 71 धावांचा पाठलाग करत असताना यावेळी हलक्या हाताने डिफेन्सिव्ह फटका. वाऱ्याच्या विरुद्ध फटका खेळण्याचं धाडस समीरने केलं नाही. बॉल खेळून स्ट्राईक. विरेन बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी बॅटची एज घेतली की काय आवाज तर आला होता, परंतु पंचांचा इशारा काय होते पाहूया. नक्कीच बॅटला कड लागला होता आणि कुठल्याही प्रकारे स्लिप त्या ठिकाणी नव्हती. आता श्रेयस पाटील पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. यावेळी लॉंग ऑफला फटका खेळलाय. दर्जेदार फटका. बॉल सीमारेषा पार. समीरच्या बॅट मधून एक दिमागदार षटकार. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. वैयक्तिक 28 धावसंख्येवरती समीर काळे 9 चेंडूंमध्ये. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता 16 धावांची गरज आहे. 15 चेंडू 16 धावा सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. अक्षय भोसले जोडीला आहेत. श्रेयस पाटील पहिल्याच बॉलवरती समीरने त्यांना अटॅक केले.
फुल टॉस होता, गुडघ्यावरती बसले, स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल पाठवला, सीमारेषा पार, एक टप्पा घेतोय, 4 धावा त्या ठिकाणी समीरला मिळत आहेत. असद भाई या ठिकाणी आमच्या सोबत आहेत. ते सांगतायत की पहिल्याच बॉलवरचा कॅच तिथेच मॅच होती. तो कॅच कारण रन चेस करत असताना जर एखाद्या टीमची पहिल्या बॉलवरती विकेट गेली तर ती टीम पूर्णपणे बॅकफुटला जाते. हरकत नाही, कुठलाही खेळाडू जाणूनबुजून कॅच त्या ठिकाणी सोडत नाही, परंतु कपिल सारख्या खेळाडूकडून नक्कीच अपेक्षा नसणार आहे. एक दर्जेदार खेळाडू आहे, त्याच्याकडून चूक झाली आणि आता समीर मैदानावरती नॉट आउट खेळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, स्वतःच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, फेकी देखील पाहायला मिळाली. डायरेक्ट स्टंपवर बसला असता तर समीर डायरेक्ट डगआउट मध्ये, परंतु षटक संपतंय या ठिकाणी. शेवटचा बॉल असेल मैदानावरती. धावा जर पाहिल्या 59 धावा, 12 धावांची गरज आहे. 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. त्या ठिकाणी 13 चेंडू आणि 12 धावा. वाईड स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय, दिशा थोडीशी खराब. या मॅच मध्ये सगळं काही चांगलं होतं. 70 धावा, मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आज धावा बनत नव्हत्या, कारण बऱ्यापैकी 60+ रन्स ह्या डिपेंड झाल्यात आज दिवसभरामध्ये. 70 धावा झाल्यानंतर ब्लू स्टार संघ थोडासा वरचढ होता. निलेश राजे भोसले यांनी पहिल्याच बॉलवरती संधी देखील निर्माण केली, तिथून गणित फिरलं, तिथून सामना फिरायला सुरुवात झाली. त्यानंतर सजनला देखील एक जीवनदान दिलं सायराजच्या माध्यमातून. सजनने 18 धावा केल्या. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला खोदून काढले समोरच्या दिशेला. पुन्हा एकदा सायराजकडे बॉल जातोय, फंबल झालंय आणि जसं फंबल झालं तशी लगेच दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. सारा प्रीमियर लीग मध्ये देखील पाहिलं आणि जर पाहिलं तर एक धाव देखील पूर्ण केली जाते. 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 10 बॉल 7 धावा सामन्याचं समीकरण. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करायचा प्रयत्न होता, परंतु एक धाव मिळेल. चूक झाली आहे तेजस कडून, बॉल सीमारेषा पार जाईल, चौकार वसूल केला जाईल. समीर 39 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. अर्धशतक नक्कीच होणार नाही, परंतु बॅटिंग चांगल्या पद्धतीने केली. यावेळी मात्र वळसा घातलाय अक्षरशः. डॉट बॉल मैदानावरती येतोय. तीन धावांची गरज आहे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तोही डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू मैदानावरती टाकले जात आहेत. तिसरा डॉट बॉल लगोपाठचा समीरसाठी आणि जिंकण्यासाठी 6 बॉल. वाईट बॉलची घोषणा मैदानावरती पंच करतायत. त्याचबरोबर एक धाव त्या ठिकाणी मात्र प्राप्त देखील केली जाईल. एकंदरीत 2 धावा आपण पाहतोय. एका धावेची गरज. स्कोर लेवल याआधी 3 चेंडू निर्धाव खेळलाय समीर. फुल टॉस होता, मिडल झाला नाही, परंतु फरक पडत नाही कारण एकच धाव पाहिजे जिंकायला आणि ती धाव पूर्ण केली जाते. आणि याचबरोबर यानंतर ब्लू स्टार कराड 40+ सोनी रवांगी या 2 संघांदरम्यान या ठिकाणी मॅच होईल. लगेच टॉस करून घ्या. युवराज भोसले आलेले आहेत. श्रेयश पाटील टॉस करा. 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, पण आधी टॉस करा. गरजे